या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीचे वडे। तर चला अजिबात वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी आपण बघूया चण्याच्या डाळीच्या वड्यांसाठी काय काय साहित्य लागतं। आपण इथे घेतली आहे चण्याची डाळ आणि ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवली आहे आणि डाळ छान पैकी मस्त भिजली आहे आपली। मी इथे लसूण घेतलाय, आलं घेतलंय, हिरवी मिरची घेतलीये, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा। आता आपण इथे डाळ टाकून घेणार आहोत। इथे मी लसूण टाकून घेते। इथे आपण मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या टाकून घेतोय, कढीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची, आलंय थोडंसं आलं टाकून घ्यायचं, थोडं जिरं पण टाकून घ्यायचं। इथे आपण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ। पाणी जास्त टाकायचं नाहीये, हे कोरडच दळायचंय आपल्याला, पण दळण्यापुरतं आपण पाणी टाकून घेऊ याच्यात। आता इथे आपलं जाडसर वाटून झालंय, जास्त बारीक करायचं नाहीये, हे थोडंसं असं जाडसरच ठेवायचंय। हे काढून घेऊया। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे मी कांदा टाकून घेते। कांदा आपल्याला पाहिजे तेवढा आपण टाकू शकतो। कांदा छान बारीक करून घ्यायचा आहे। इथे धणे जिरे पूड टाकते मी, थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडीशी लाल मिरची टाकून घ्यायची, हिंग टाकते, थोडा गरम मसाला। आपण इथे तांदळाचं पीठ घेतोय, तांदळाच्या पिठाने आपले वडे छान क्रिस्पी होतील, त्यासाठी मी तांदळाचं पीठ टाकते। इथे मी 2 ते 2.5 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय। बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा इथे आपण टाकून घेऊ। डाळ वाटण्याच्या आधी मी ही चण्याची अख्खी डाळ काढून ठेवली होती आणि ही थोडीशी अख्खी डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे हे आपण जेव्हा वडे बनवू तेव्हा दिसायलाही छान दिसतात, त्यामुळे ही अख्खी डाळ आपण ह्याच्यात टाकून घेतोय। इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते। आता इथे आपलं सगळं मिश्रण रेडी झालंय आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। तर आता इथे आपण गॅस पेटवून घेऊ। गॅस पेटवलाय, कढई तापल्यावर ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय। तेल आता इथे आपलं तापत आलंय, थोडंसं चेक करून बघायचंय, तेल आपलं तापलंय। आता आपण थोडंसं ह्याच्यातून ना, याच तेलामधून थोडंसं तेल घ्यायचंय, उकळतं तेल, आणि ते आपल्या या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचंय। मिश्रणात तेल टाकलं ना की आपले वडे खुसखुशीत होतील, त्यासाठी आपण हे तेल टाकून घेतलंय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आता आपलं इथे मिश्रण तयार झालंय, मिक्स केलं आपण छान। आता आपण ह्याचे वडे थापून घेऊया। हाताला थोडंसं पाणी लावायचंय आणि छोटासा असा गोळा घेऊन हातावरच हा वडा आपला आपण थापायचा आहे। वडा जास्त मोठा करायचा नाहीये आणि जास्त जाड पण करायचा नाहीये। जाड केला ना तर तो मध्ये कच्चा राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण मस्त हा वडा छान छोटा आणि थोडासा पातळ करून घेऊया। हे बघा, असा वडा बनवलाय मी। आता हा वडा हळूच तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे।
गॅस मोठाच असू द्यायचा आहे. हे बघा, असे सगळे वडे आपल्याला छान पैकी मस्त बनवून घ्यायचे. आता हे बाकीचे जे 3 वडे आपण तळलेत ते आपण काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय आणि आपल्याला इथे अख्खी डाळ जी आपण टाकली आहे ती सुद्धा दिसतेय. तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे. आता ह्या पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेत. हे वडे मी माझ्या पद्धतीने केलेत आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्यामध्ये अजून आपण एक्स्ट्रा अजून काय ऍड करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून कसे बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता इथे आपले सगळे वडे तळून झालेत आणि मी तळते मिरची, अख्खी मिरची वड्यांसोबत. आणि ही मिरची मी अशी मधून कापून घेतली आहे कारण मग ती तळताना उडत नाही. अख्खी मिरची टाकली ना की तळताना उडते, त्यामुळे मग मी हे असं मधून तिला कट लावून घेतलंय. आणि आता आपण इथे मिरची टाकूया. मिरची सुद्धा छान अशी तळून घ्यायची. मिरची कच्ची ठेवायची नाहीये, नाहीतर मग तिखट लागते ती. हे बघा, आता मी मधून मिरची कापल्यामुळे ती अजिबात उडलेली नाहीये. नाहीतर मग मिरची पटकन अशी तेलात टाकल्यावर फुटते आणि मग ती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे मग मी ही अशी कापून घेतली. हे बघा, आपली मिरची सुद्धा इथे तळून झाली आहे. ही मिरची आता आपली तळून झाली आहे आणि ह्याच्यावर मी आता गरम गरम मिरचीवरच थोडंसं मीठ टाकून घेते. इथे आपले वडे तयार झाले आणि वड्यांना खूप छान असा कलर आलाय. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.